हॅलो हॅलो पुढे घे. आणि आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्व ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करूया जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात की आज त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपातशा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की साहेब. या खंड हिंदुस्थानच्या कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचा मानबिंदू हिंदू अस्मितेच्या शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. साहेब, हिंदुत्वाचा बुलंद आवाज अखंड महाराष्ट्राचे भाग्यविधाता महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या कैवारी मराठी मनाचे हृदयस्थान शिवसैनिकांचे दैवत शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा. युवराज, हिंदुस्थानातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान मराठी तरुणांचा मानबिंदू युवा हृदय सम्राट युवा सेना प्रमुख युवराज आदित्यसाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कोणाचा? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो, निश्चय विजयाचा आणि एकदा का निश्चय केल्यानंतर विजय सुद्धा निश्चयाचाच होतो आणि तसाच तो होणार आहे. उद्या 5 वाजता प्रचार संपणार. खरं म्हणजे तो आता संपलेलाच आहे. जे काय बोलायचं होतं ते बोलून झालंय. समोरून कोणी बोलण्यासाठी शिल्लकच राहिलेलं नाही. मला भाषणाला उभं राहण्यापूर्वी सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं आणखीन पलीकडे कुठेतरी सभा आहे म्हणतात कोणाची तरी, आणि तिथून निरोप आला की जरा तुमची सभा लवकर आटपेल का, आमच्याकडे जरा खुर्च्या भरायच्या आहेत. कारण आज दुपारी पुण्याची सभा पाहिली, पारदर्शक सभा, खुर्च्यांवरती माणसंच बसलेली पण दिसतच नव्हती. मुख्यमंत्री बाजूला होते, वाट बघितली आणि मग मुख्यमंत्री देखील पारदर्शक झाले. असा सगळा पारदर्शक कारभार. काल व्यंकय्या नायडू तिकडे पुण्यामध्ये गेले होते आणि व्यंकय्या नायडू म्हणाले की तिथल्या ज्या नद्या आहेत मुळा मुठा, ते म्हणाले एवी कोई नाम आहे, मुळा मुठा बदलून दुसरं काहीतरी ठेवायचं. मग मुळ्याच्या जागी काही गाजर ठेवायचं. जसं म्हणे बॉम्बेचं मुंबई केलं तसं मुळा मुठाचं नाव बदला. पण व्यंकय्याजी असं नायडू असं नाही करू. आता डूला करूच म्हणणार ना, असं नायडू. तुम्हाला जर का बदलायचं असेल ना नाव तर औरंगाबादीचं बदला, संभाजीनगर करा. संभाजीनगर करा. तिथल्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करा. आणि नावावरती तुम्ही जाऊ नका हो, कारण इकडे तुमचे मुख्यमंत्री आम्हाला नावं ठेवतातच आहेत. आजच ते म्हणालेत कुठेतरी की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँकच नाही. पण आमची बँक ही अशी गच्च भरली, तुमच्यासारखी रिकाम्या खुर्चींची नाहीये. तुम्हाला ना लेना ना देना, नो ॲक्सिस बँक. आताच जाऊ शकत नाही. आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर बोलायचं काय हा एक मोठा प्रश्न असतो. कारण बोललं तर त्या पातळीची माणसं समोर पाहिजेत. बऱ्याच वर्षानंतर किंबहुना महाराष्ट्राच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या आयुष्यात
असा फोल मुख्यमंत्री हा पहिल्यांदा लाभला असेल. टीका करण्यासाठी तुम्ही वाटेल ती करा, पण निदान माझ्या या सोन्यासारख्या मुंबईची अवहेलना करू नका. मध्यंतरी मला विमानतळावरती भेटले होते पुण्याच्या, मी काल देखील सभेत सांगितलं, भेटले म्हणजे काय नुसतं जय महाराष्ट्र झालं. आणि त्याही वेळेला मी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय कृपा करा, आमच्यावरती टीका करताना आमच्यावरती टीका करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीला तिला एकदम पाटणा करू नका. हे कोणालाही, तुम्ही जरी तिला पटना म्हणलं तरी आम्हाला हे पटणारच नाही. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, उद्या तर आपली एकाहाती सत्ता केवळ मुंबईतच नाही तर बाकीच्या सर्व महापालिकेत येणार म्हणजे येणारच. आणि शिवसेना प्रमुखांच्या नावाने जे आपण आरोग्य कवच देतो आहोत, मोफत सुविधा मुंबईकरांसाठी, उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार. आणि ते उद्घाटन असं करणार की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार मोफत. तुम्हाला पाहिजे तर नंबर काढून देतो आणि तो चष्मा लावून बघा, फिरा मुंबईमध्ये कुठे तुम्हाला पटना दिसतंय. आमच्यावरती टीका करताना निदान मुंबईमध्ये जे काही आम्ही चांगलं केलंय मुद्दामून मी घेऊन आलोय. आज सुद्धा गेल्या केवळ 5 वर्षात नाही तर जवळपास 20 वर्षांमध्ये मुंबई काय सुधारलीच नाही का? मुंबईचे रस्ते काय सुधारले नाहीत? मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय आम्ही सुधारवला नाही? नाले सफाई आम्ही काही केली नाही? हॉस्पिटल्स काय आम्ही नवीन केलीच नाहीत? 20 वर्षापूर्वी काय होती मुंबई आणि आज मुंबई काय आहे बघा ना. मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी किती बेड्स आम्ही वाढवले, जवळपास 13,000च्या वरती रुग्णांची सोय आपण मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. शाळांमध्ये सुद्धा मी अभिमानाने सांगतो की संपूर्ण देशात व्हर्च्युअल सिस्टीमने मुलांना शिक्षण देणारी माझी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे. एकमेव महापालिका, हा माझा दावा आहे. मोदींच्या गुजरातमध्ये सुद्धा नाही, अजिबात नाही. आणि पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करून त्यांच्या हातामध्ये टॅब देणारी सुद्धा माझी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव महापालिका आहे. तुमच्या मोदींच्या गुजरातमध्ये नाही ना तुमच्या नागपूरमध्ये. अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळेला माझ्या सोबत मुख्यमंत्री येऊन बसलेले आहेत, फोटो काढलेले आहेत, कौतुक केलेलं आहे त्यांनी. त्यांची जी काही जाहिरात आज चालली होती, काय जाहिरात, मुंबईमध्ये आम्ही CCTV लावलेले आहेत त्याच्यामुळे ती मुलं म्हणतात मुंबईमध्ये भाजपच का? मग ती मुलगी म्हणते कारण आता CCTV लागलेत त्याच्यामुळे आम्ही उशिरापर्यंत बाहेर राहू शकतो आणि आई सुद्धा पकवणार नाही. आई सुद्धा पकवणार नाही, कुठला शब्द हा? तुमची आई तुम्हाला पकवते? म्हणजे तुम्हाला नातं सुद्धा शिल्लक राहिलं नाही. ही मुंबई नुसती मुंबई नाही, मुंबा आई ही आमची आई आहे आणि आईच्या नजरेत आम्ही तिची सेवा करत असतो. जशी आईची सेवा करावी तशी आम्ही मुंबईची सेवा करतो. आणि मग ती मुलगी ती म्हणते भाजपा आणि मुंबई किती छान. मग तो मुलगा म्हणतो जसं आपल्यासारखं, आणि तसंच जी मुलगी त्याच्यात म्हणाले चल हट, तशी आता मुंबई त्यांना म्हणाले चल हट जा. पण तुम्हाला कशाची म्हणजे ना संस्कार ना संस्कृती. CCTV कॅमेरे लावलेत म्हणून आता आम्ही उशिरापर्यंत बाहेर राहू शकतो. मग आम्ही जर का उशिरापर्यंत रेस्टॉरंट्स वगैरे चालू ठेवा म्हटलं तर तुम्ही काय म्हणता नाईट लाईफ. मग हे काय आहे बरं? CCTV लावले म्हणून जर का सगळी मुंबई सुरक्षित राहणार असेल तर काल परवाकडे जे भिवंडीमध्ये घडलं CCTV कॅमेऱ्यामध्ये ते आलेलं आहे, त्याची संपूर्ण फिल्म ही प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. पण मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ती कळणार नाही कारण तुमचं वायफाय हे बंद पडलेलं आहे. तुमचं वायफाय बंद पडले, तुमच्या फोनवरती लागत नाही. मी पहिलं जे काय आहे त्यांचे आरोप आहेत त्याच्यावरती बोलतो आणि नंतर मग आपली जी काय काम आहेत त्याच्यावरही सुद्धा मी बोलणार आहे. पण जो आज त्यांनी सगळं चाललेलं आहे परिवर्तन तर होणारच. ते परिवर्तन किती भयानक आहे. सगळे गुंड पुंड, गावातले गुंड, दरोडेखोर हे सगळे भाजपात घेतलेले आहेत त्यांनी. आणि मुंबई आता सुरक्षित आहे. मुलींना सुद्धा वाटतं की आम्ही सुरक्षित आहातच, कारण मुंबईमध्ये कॅमेऱ्याची गरज नाही. मुंबईमध्ये जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत मुंबई ही सुरक्षित आहे, ही ग्वाही मी देतोय.
पण नुसतं सीसीटीव्ही लावून जर का मुंबई सुरक्षित राहणार असेल तर भिवंडीमध्ये जे घडले त्या सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे, जी हत्या तुमच्या उपाध्यक्षांनी केलेली आहे, काँग्रेसचा तो मनोज म्हात्रे, मी बघितली ती फिल्म. तो रात्रीचा येतो, गाडीतनं उतरतोय, येतोय, त्याला काय कळतच नाही, पाठीकडनं आवाज आले आणि तो पडला कोसळला तिकडे. त्याला कळलंच नाही काय झालं, पाठीकडनं गोळ्या घातली. ही तुमची मर्दुमकी. पाठीकडनं गोळ्या घातल्या, तो पडल्यानंतर सुद्धा एवढ्या भयानक पद्धतीने 3-4 लोक आलेत आणि त्याला ठेचलाय, मारलाय, फरफटत नेत आहेत, वार करतायत, हातपाय तोडून टाकतायत, रक्ताच्या चिळकांड्या, रक्ताचा सडा पडतोय, सीसीटीव्ही सगळं बघतोय आणि सगळं सुरक्षित आहे. अजूनपर्यंत तो जो कोण त्यांचा उपाध्यक्ष आहे भाजपचा, तो पकडला गेलेला नाही. सीसीटीव्ही मध्ये सगळे मारेकरी दिसत आहेत, नावं दिली गेलेली आहेत, पण फरार आहे. मुख्यमंत्री महोदय, जर का आमची लेना देना बँकेचा व्यवहार नंतर बघू, पण हे तुम्ही जे काय दरोडे घालता आहात, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर सीसीटीव्ही मध्ये जेवढे काही दिसत आहेत त्या लोकांना पकडून आणा. खटला चालवण्याची गरज नाही, कारण सिद्ध झाले, दिसतंय, कॅमेऱ्यामध्ये दिसतंय, आणि त्यांना फाशी नका देऊ. जसा त्यांनी त्याची जशी हत्या केली तसं ठेचून वार करून ते गुंड पुंड तुमचे हे त्यांना भर चौकामध्ये त्यांना ठेचून मारा. तर आम्ही समजू शकतो की आहे शिवरायाचा महाराष्ट्र आज सुद्धा जिवंत आहे. तो तुमच्यामुळे जिवंत नाहीये, हा शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी जिवंत ठेवलेलं आहे. कित्येक चांगली कामं जी झालेली आपली अग्निशमन दलाचं नूतनीकरण असेल, स्वतःचं हक्काचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका, त्याचे नामकरणाला आम्ही तुम्हाला बोलवलं होतं. कित्येक गोष्टी माझ्याबरोबर तुम्ही फोटो पण पाहिले असाल. मी बसलो का बाजूला मुख्यमंत्री आलेच आणि आम्ही तुम्हाला बोलवलं, प्रेमाने बोलवलं, सन्मानाने बोलवलं. मुंबईसाठी आम्ही जे जलबोगदे केलेत, 100 किलोमीटरच्या लांबीचे जलबोगदे केलेत, तुम्हाला कल्पना देखील नाही तुमच्या खालनं भुयार कधी गेलं ते. पण त्या जलबोगद्यांची पाहणी मी केली होती. त्या जलबोगद्यांमध्ये 200 फूट खाली त्या बोगद्यात महापालिकेचा कामगार काम कसा करतो, तिकडचं सगळं खोदकाम असेल, आणखीन काय असेल, हे कसं करतो, हे मी तिकडे जाऊन बघितलं होतं. मुख्यमंत्री महोदय, तुमचा कशालाही संबंध नाही, ना लेना ना देना. तुमच्या हातावरती किंवा कुठेतरी एखादी लाईन उमटली म्हणून तुम्हाला हे सगळं दिसतंय. आणि आता जे आम्ही ठरवलेलं आहे, हा इकडे तुफान उसळलेला जनसागर दिसतोय, हा नुसता आपला घरी वेळ जात नाही म्हणून आलेला नाही, तो निश्चय करून आलेला आहे. कारण जो कोणी शिवसेनेच्या अंगावरती येतो त्याचं काय करायचं यांना सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते की महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाण दिसत नाही, पण शिवसेना आणखीन कितीतरी पुढे गेलेली आहे. आणि तुम्ही तर आमची अवकात काढले, कपडे उतरवू बोललायत. सगळं रेकॉर्ड करून ठेवा, 23 तारखेला दाखवतो काय आहे ते. आणि मी नाही दाखवणार, ही मुंबईची जनता दाखवेल तुम्हाला, मुंबईतली जनता दाखवेल. आणि पुढच्या 5 वर्षात आपण जे काम करणार आहोत की तमाम मुंबईकर जो आहे, जो 500 फुटाच्या घरामध्ये राहतोय, गेल्या अनेक वर्ष जो काही मी मुंबई पाहतोय, मला कल्पना आहे आपल्यापैकी सुद्धा अनेक जण 500 नाही, जेमतेम 100-200 फुटाच्या घरामध्ये राहत आहेत. त्याला बाहेर काढलं, तिथनं गाडीमध्ये घातलं, लीलावती हॉस्पिटलमध्ये आणलं. मग एक मेनन नावाचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे दाखवलं. त्यांनी सगळं अख्खं चेक केलं. चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही म्हणे यांना. तरी ते इतके घाबरलेले की ते बोलले नाही ना, माझी तुम्ही एन्जिओग्राफी करा. एन्जिओग्राफी केली, एक ब्लॉक नाही, हृदयामध्ये एक ब्लॉक नाही. आणि हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रकारचा म्हणजे बायपास करायचे आणि फक्त पैसे काढायचे. हे काय शहर म्हणतात? उद्या अशा प्रकारचा प्रसंग कोणाही वरती येऊ शकतो. कोणत्या प्रकारचं नियंत्रण नाही, माहित नाही हॉस्पिटल्समध्ये काय चालू आहे ते.
आणि ज्या वेळेला या शहराचा प्रश्न म्हणून उभा राहतो त्यावेळेला हे एकमेकांमध्ये भांडतात आणि तुम्हाला गुंतवून ठेवतात की दुसरीकडे कुठेही लक्ष जाऊ नये म्हणून. जा आज महानगरपालिकांच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि बघा काय परिस्थिती आहे तिथली. बाहेरच्या राज्यांमधून लोक येत आहेत, परप्रांतातनं लोक येत आहेत आणि तुमच्यासाठी ज्या काही सोयी असतात सगळ्या भरून टाकल्या आहेत. कोणाचं नियंत्रण नाही, कोणी बघत नाहीये, कोणी सांगत नाहीये. महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होते. नोकर भरतीमध्ये माझ्याकडे मगाशी पेपर होता, मी राहायला घरी तो. महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होते. नोकर भरतीमध्ये देखील बाहेरची माणसं भरता तुम्ही. आणि 25-25 वर्ष आतमध्ये कोण? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. बाहेरची माणसं भरते आतमध्ये. ही आमच्या मुंबई महाराष्ट्रातील मुलं दिसत नाहीत का? त्यातले अनेक बेरोजगार आहेत. त्या बेरोजगारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये नोकरी लावू शकता? नाही लावायची. कंत्राटदार सगळे कोण? कंत्राटदार सगळे बाहेरचे. सगळे बाहेरचे. कंत्राटदार मराठी नाही आणता आले. महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य करून देखील सुविधा नाहीत तर नाहीत. आणि वेगळीकडेच सगळं प्रकरण घेऊन जायचं, सगळं वेगळीकडे घेऊन जायचं. उद्धव ठाकरे आज भाषण करतायत. भाषण कोणावर? नरेंद्र मोदींवर. त्यांचा महानगरपालिकेशी काय संबंध? म्हणजे त्यांनी नोट बंद केली, तुम्हाला का त्रास झाला? त्या दिवशी एकत्र गेले होते जलपूजनाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जलपूजन समुद्रात. आज घरी जायचं आणि त्याचं फुटेज बघायचं. युट्यूबवरती त्याचा फुटेज आहे. नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंकडे डुंकून देखील पाहिलं नाही, पाहिलं पण नाही. खरं त्याच वेळेला एक तर राजीनामे द्यायला पाहिजे होते किंवा त्याच वेळेला एक तर बोटीत उडी मारायला पाहिजे होती. दोन्हीही नाही. मग आता कोणत्या अपमानाची वाट बघतात माहित नाही मला. या निवडणुकीतलं कोणतेही भाषण काढून बघा. या मुंबई शहरातल्या कोणत्याही विषयावरती बोलत नाहीत. या ठाणे शहरातल्या कोणत्याही विषयावरती बोलत नाहीत. काल नाशिक शहराचं भाषण झालं, नाशिकमध्ये भाषण झालं. उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये भाषण झालं. नाशिकमधल्या विकासाबद्दल काय बोलले असेल? मला ज्यावेळेला मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं मलाच समजत नाहीये की कोणालाच समजत नाहीये. निवडणूक आहे महानगरपालिकेची आणि भाषणात काय? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे. महानगरपालिकेच्या प्रश्नाचा शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाचा काय संबंध? कारण बोलण्यासारखं काही नाहीच आहे, हातामध्ये काही नाहीच आहे, केलेलं काहीच नाहीये. त्याच्यामुळे आजही होर्डिंग जी लागत आहेत त्याच्यामध्ये हे आम्ही करणार, हे आम्ही करू, आम्ही काही केलंय अशी एकही गोष्ट दाखवत नाहीये. अशी एकही गोष्ट नाहीये. मला दाखवा, अख्ख्या मुंबईत फिरून दाखवा. जमिनीवरती बरोबर यांचे डोळे असतात. जागा पाहिजेत. हे इथला महापौर बंगला, माननीय बाळासाहेबांच्या नावाने हा महापौर बंगला मागितला जातोय की त्यांचं स्मारक करायचंय म्हणून. गेली अनेक वर्ष या शहरामध्ये मुंबईचा महापौर हा कुठे राहतो तर तो मुंबई महापौर निवास आहे त्याचं. जसं मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे, जसं राज्यपालांचं निवासस्थान असतं, राज्यपालांचा बंगला असतो, तसं महापौर बंगला आहे. त्या जागेवर डोळा आहे कारण हे रोज तिकडेच असतात. मग मिळणार कसा?
मग बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं. मान्य बाळासाहेबांनाही कधी गोष्ट मान्य झाली नसती. आज या मुंबई सारख्या शहरामध्ये बिल्डरांना प्लॉट मिळतात, माननीय बाळासाहेबांसाठी स्मारकासाठी जागा मिळत नाही. एवढ्या जागा आज मुंबई शहरातल्या बिल्डरांच्या घशात घातल्या, बाळासाहेबांसाठी जागा मिळत नाही स्मारकासाठी. ज्या माणसाने या शहरावरती राज्य केलं त्या माणसासाठी म्हणून ह्या असल्या गोष्टी करायला लागतात. कारण ते फक्त बाळासाहेबांचं फक्त नाव वापरलं जातंय, बाकी बंगला हवा आहे, ती जागा हवी आहे. एवढेच धंदे केले या लोकांनी, हे एवढ्याच गोष्टी करतायत. आणि आता आमचा महापौर कुठे? राणीच्या बागेत. हे मी विनोदाने नाही सांगितलं, खरं. जा त्या राणीच्या बागेत, एकही प्राणी नाहीये. पुढल्या वर्षी जा, एका तरी पिंजऱ्यात महापौर दिसेल. इथून महापौर बंगल्यातनं महापौर काढायचं आणि तिथे जिजामाता उद्यानामध्ये न्यायचं कशासाठी? आज दुपारी मी त्या मुलाखती चालू होत्या, वेगवेगळ्या चॅनल्सवरती गेलो. मी इथे बाळा रणगावकर माझ्याबरोबर होते. मी त्यांना अनेक म्हटले, हे बघ या इमारती उभ्या राहिल्या, नव्याने उभ्या राहिल्या, ह्यांना म्हटलं जागा मिळतात, ह्यांना प्लॉट्स मिळतात, आणि आमच्या बाळासाहेबांसाठी म्हटलं स्मारकासाठी जागा मिळत नाही. केंद्र सरकार यांच्या हातात, राज्य सरकार यांच्या हातात, महानगरपालिका यांच्या हातात, आणि माननीय बाळासाहेबांसाठी प्लॉट मिळत नाही, जागा मिळत नाही स्मारकासाठी. कारण मनात इच्छाच नाहीये. स्मारकच करायचंय ना. या एकदा नाशिकला माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं स्मारक मी तुम्हाला दाखवतो तिकडे. आणि तेही स्मारक कसं, तर त्यांच्या नावाला शोभेल असं. मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे. आज त्याच प्रश्नांवरती आपल्याला बोलावं लागतंय. इतकी वर्ष या लोकशाहीमध्ये आहे. आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला मैदान देऊ, आम्ही तुम्हाला बागा देऊ, आम्ही तुम्हाला चांगले 25 वर्ष, 30 वर्ष. अहो वर्ष म्हणजे मिनिटं नव्हे. यांच्या गचाळ कारभारामध्ये एक एक पिढी जाते, एक एक पिढी. तरी दिवसेंदिवस शहरं बकाल होत आहेत. मी ज्या वेळेला जे स्कूल ऑफ आर्टला जात असे, मी मातोश्रीला राहत असताना त्यावेळेला जे स्कूल ऑफ आर्टला जात असे, मी त्या हार्बरने ट्रेनने त्यावेळेला जाताना आम्हाला तो बेहरामपाडा लागायचा. अशा बैठ्या सगळ्या झोपड्या असायच्या, बैठ्या झोपड्या सगळ्या. जा त्या बेहरामपाड्याला आज जाऊन बघा. गेल्या 25 वर्ष यांच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता आहे. 5-5 मजल्याच्या झोपड्या झाल्यात ह्यांच्याच कार्यकाळात. 5-5 मजल्याच्या झोपड्या. आत माणसं जाऊ शकत नाहीत, आत माणसं कारवाई करू शकत नाहीत, पोलीस आत जाऊ शकत नाहीत. इतकं भीतीचं वातावरण त्या बेहरामपाड्यामध्ये असतं. यांच्याच कार्यकाळामध्ये ह्या 5-5 मजली इमारती झाल्या ह्याच्या झोपडपट्ट्यांच्या. तुम्हाला सांगायला फक्त हिंदुत्व, मग हे वाढलं कसं?